श्री स्वामी समर्थ नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि इतर महिन्यांच्या तुलनेमध्ये या महिन्यामध्ये सण उत्सव देखील खूप सारे उत्साहात साजरे केले जातात. आणि श्रावण महिन्याला सुरुवात झाली की लगेचच नागपंचमी येते आणि त्यानंतर रक्षाबंधन आणि त्यानंतर कृष्णाष्टमी येते. हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला खूप सारं महत्त्व दिलं जातं, कारण या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता. हे भगवान श्री हरी विष्णूंचे 8वे रूप मानले जाते. त्यामुळे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील कृष्ण जन्माष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. यंदा 26 ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाईल. या दिवशी सोमवार देखील आलेला आहे. तर पहा, या दिवशी सोमवार देखील आलेला आहे आणि ही कृष्ण जन्माष्टमीची तिथी कोणत्या पद्धतीने आहे याबद्दल आपण आता जाणून घेऊया. तर पहा कृष्ण जन्माष्टमी ही 26 ऑगस्ट 2024 रोजी या दिवशी सुरू होणार आहे. तर पहाटे 3:42 ही तिथी सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर 27 ऑगस्टला 1:22 याची समाप्ती होणार आहे आणि त्यानंतर दहीहंडी म्हणजेच गोपालकाला हा साजरा केला जाणार आहे. कृष्ण जन्माष्टमीचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो 26 ऑगस्टला रात्री 12:01 पासून ते 12:45 असणार आहे आणि या 44 मिनिटाच्या कालावधीमध्ये कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. या काळामध्ये बऱ्याच मंदिरांमध्ये कृष्ण जन्माष्टमी ही साजरी केली जाते. तर पहा, आपल्याला या दिवशी गाईला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जर आपण गाईला ही एक वस्तू खाऊ घातली तर आपल्याला 1 महिन्यात करोडपती बनण्याचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतील. जन्मोजन्मीचे दारिद्र्य संपून जाईल. म्हणजेच काय, 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे संपेल. त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल आणि आपल्या जीवनातील जे काही अडीअडचणी आहेत, संकट आहेत तर ते दूर होऊन जातील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय श्री कृष्ण असं लिहायला देखील विसरू नका. तर पहा, आपल्याला हा जो दिवस आहे तर तो कसा साजरा करायचा आहे. म्हणजेच या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंचे बाळरूप जे आहे म्हणजेच लड्डू गोपाल जे आहेत तर आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना ओम कृष्ण देवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. ती मूर्ती तुम्हाला नंतर स्वच्छ करून त्या मूर्तीला स्वच्छ कपडे परिधान करून तुम्हाला त्या मूर्तीला आभूषण वगैरे घालून स्वच्छ सजवून ती मूर्ती तुम्हाला पाळण्यामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर कृष्णाला झुला झुलवला जातो आणि त्यानंतर जे कृष्ण भगवान आहेत तर त्यांना गंध, अक्षदा, फूल, धूप, दीप या सर्व गोष्टी दाखवल्या जातात. त्यांची विधिवत पूजा केली जाते, नैवेद्य दाखवले जातात आणि तुळशीपत्र देखील अर्पण केले. कृष्णाला झुल्यामध्ये बसून झुला झुलवला जातो, भजन केले जाते, त्याचबरोबर स्तोत्र आणि मंत्राचे पठण देखील केले जाते. भगवान श्री कृष्णांना प्रसन्न करून घेण्यासाठी कृष्ण जन्माष्टमीचं व्रत देखील केलं जातं. तर पहा, आपल्याला हा जो उपाय आहे तर तो का करायचा आहे. आपल्या घरामध्ये ज्या नकारात्मक शक्ती असतात, वास्तुदोष असतो किंवा काही आपल्या घराला नजरदोष लागलेला असतो किंवा काही शत्रुपीडा असते, पितृदोष असतात, यासारखे काही दोष असतात तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्यावरती काही संकट येत असतील, काही अडलेली कामं आपल्याला राहिलेली असतील तर ती पूर्ण होत नसतील किंवा आपल्या एखादी इच्छा आहे तर ती पूर्ण होत नाही, तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर पहा, तुम्हाला काही समस्या, अडचणी जर जाणवत असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी निर्माण होत आहे, घरामध्ये पैशाला पैसा टिकत नाही,
तुमची घराची प्रगती होत नाहीये, मुलांची प्रगती होत नाहीये, पतीची प्रगती होत नाही, तर या सर्व गोष्टी, या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला गाईलाही एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर पहा आपल्याला गाईला काय खाऊ घालायचं आहे. तुम्हाला गाईला ही वस्तू खाऊ घालण्यासाठी एक ताट तयार करायचं आहे. त्या ताटामध्ये तुम्हाला गंध, फूल, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती, पाणी हे सर्व तुम्हाला त्यामध्ये घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणीसुद्धा स्वतःजवळ घ्यायचं आहे. गाईपाशी घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर गाईच्या पहिल्यांदीच चारही पायांवरती तुम्हाला पाणी ओतायचं आहे. त्यानंतर गाईला तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे. पाणी टाकत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला गाईला हळद कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे, म्हणजे तिला लावायचं आहे. तर जो पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. परंतु या दिवशी गाईला उपवास असतो. तुम्हाला या दिवशी गाईला कोणत्याही प्रकारचं धान्य जे असेल तर ते खाऊ घालायचं नाही, म्हणजे चपाती, भाकरी ही खाऊ घालायची नाही. तर तुम्हाला गाईला केळी खाऊ घालायची आहे. तर ही केळी खाऊ घालताना तुम्ही 1 घालू शकता, 2 घालू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार गाईला तुम्हाला जेवढी केळी खाऊ घालायची असतील तेवढे तुम्ही घालू शकता. आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत ही केळी तुम्हाला खाऊ घालायची आहे. तुमच्या ज्या समस्या असतील, अडचणी असतील त्या हात जोडून तुम्हाला गाईला सांगायच्या आहेत. म्हणजेच गाईच्या आतमध्ये असणारे जे 33 कोटी देव आहेत तर त्यांना सांगायचे आहेत. जेव्हा तुम्ही ही गाईला वस्तू खाऊ घालत आहात, म्हणजे ही केळी खाऊ घालत आहात, तेव्हा तुमच्या हाताला जर गाईने स्पर्श केला तर तुमच्या सर्व समस्या ह्या नक्कीच दूर होतील, असं ह्या गोष्टीचा अर्थ समजला जातो. गाई ज्यावेळेस आपला हात चाटते त्यावेळेस आपल्या सर्व समस्या ह्या दूर होतात, हे शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला हाताने खाऊ घालत आहात त्यावेळी जर तुमचा हात जर गाईने चाटला तर खूप भाग्यवान तुम्ही स्वतः आहात. या वस्तू खाऊ घालत असताना तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार हवे, कारण तुमच्या मनामध्ये जर निगेटिव्ह विचार असतील, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की ह्या वस्तू मी जर खाऊ घातल्याने काय होत असेल, काय होणार आहे, असं जर तुम्ही निगेटिव्ह विचार केला तर तो उपाय करण्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही हे जे काही वस्तू खाऊ घालत आहात त्यावेळेस तुम्हाला सकारात्मक विचार करूनच या वस्तू खाऊ घालायच्या आहेत. मनामध्ये अगदी हा उपाय केल्याने माझे सर्व समस्या दूर होतील असाच विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे. आणि गाईला मनोभावे नमस्कार करून तुमच्या ज्या इच्छा आहेत तर त्या व्यक्त करायच्या आहेत आणि तुम्हाला घरी यायचं आहे. तर पहा या उपाय केल्यामुळे तुमच्या ज्याही समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होऊन जातील. तुमच्या घरामध्ये पैसा टिकायला सुरुवात होईल. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होईल. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.